माजी आमदार श्री अनिल सोले, त्याचप्रमाणे आपल्या परिषदेचे लोकप्रिय आमदार श्री नागो गाणार, राज्याचे सहकार्यवाह श्री नरेंद्र वातकर, महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, विभाग अध्यक्ष श्री के बाजपेयी, विभाग कार्यवाह योगेश बन, विभागाच्या अध्यक्षा रंजनाताई कावळे, विभाग कार्यवाह हेमंत बेलखोडे आणि उपस्थित सर्व सभागृहातील सर्व शिक्षक परिषदेचे सन्माननीय सदस्य बंधूंना आणि भगिनींना, आपल्यापैकी अनेक लोकांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल, मला माहिती नाही, पण शिक्षक परिषदेची जेव्हा विधिवत स्थापना झाली त्यावेळी दिवाकरराव जोशी, वसंतराव मालदुरे या सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या विचारविनिमयात आणि चर्चेत माझा देखील सहभाग होता. त्यावेळी वसंतराव काणे आपल्या नागपूर विभागात शिक्षक परिषदेचं कार्य सांभाळत होते आणि मुकुंदराव पणशीकर हे शिक्षक, मुकुंदराव नाही आपले मुकुंदराव कुलकर्णी हे विशेष करून या सगळ्या कामाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. शिक्षक परिषदेची घटना लिहित असताना त्या संदर्भात अनेक वेळा दिवाकररावांची, माझी, वसंतरावांची अनेक वेळा चर्चा झाली. कारण मुंबईच्या मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये आम्ही तिघही जण, हे वातकरांना माहिती आहे, एकाच मजल्यावर राहत होतो. शिक्षक परिषदेच्या या कार्यामागे अनेक लोकांचं मोठं योगदान आहे. विशेषतः शिक्षक परिषदेचं काम वाढवत असताना त्या काळामध्ये शिक्षक संघ आणि शिक्षक परिषद अशा दोन पॅरलल संघटना होत्या. पण स्वर्गीय गणपतराव वैद्य हे बछरास व्यास विद्यालयामध्ये शिक्षक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शिक्षक परिषदेला विजय मिळाला. गणपतराव वैद्यांच्या नंतर स्वर्गीय दिवाकरराव जोशी यांनी जवळपास 20 ते 25 वर्ष शिक्षक परिषदेची संघटना संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं. वसंतराव मालदुरे हे अमरावती विभागातून 2 वेळा आमदार होते. आणि त्याचबरोबर या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शिक्षकांच्या मागण्यांकरता, त्यांच्या समस्यांकरता अनेक वेळा आवाज उचलला. श्री नागो गाणार, मी विधान परिषद असतानाच विधान परिषद सदस्य झाले. अतिशय निस्पृह, निस्वार्थी, डाऊन टू अर्थ असं त्यांचं कार्य होतं. कारण त्यांच्या विद्यार्थी जीवनापासून मी त्यांना जवळून ओळखत होतो. ते आणि मी एकाच महाविद्यालयामध्ये होतो. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले होते. विशेषतः शिक्षक परिषदेचं काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षक परिषदेच्या विस्ताराकरता आणि विशेषतः शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरता आपलं संपूर्ण जीवन या निमित्ताने समर्पित केलं आणि अनेक अन्यायग्रस्त शिक्षकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. शिक्षक परिषदेच्या या इतिहासामध्ये आपल्या सगळ्यांना अंतर्मुख होऊन या इतिहासाची आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकताही पण आहे. आणि अशाच अधिवेशनामध्ये अशा सगळ्या विषयावर उहापोह पण होत असतो. शिक्षक परिषदेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट निश्चितपणे योग्य आहे की विशेषतः शिक्षकांना पेन्शन योजना लागू करणं असो, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न असो, विशेषतः CBSE किंवा स्वयंअर्थसहाय्य सेल्फ फायनान्सिंग स्कूलमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवांना संरक्षण कसं मिळत असेल, किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांकडून नोकरी करता भ्रष्टाचार करून त्यांचं शोषण करण्याचा
प्रयत्न करणाऱ्या शिक्षण संस्थांच्या विरुद्ध असेल, या सगळ्या बाबतीत शिक्षक परिषदेने वेळोवेळी आवाज पण उचलला आणि शिक्षकांना न्याय पण मिळवून दिला. पण जशी आपल्याकडे मजदूर संघाचं संघटन असतं, ट्रेड युनियन, तशी शिक्षक परिषद ही ट्रेड युनियन नाही आहे. ट्रेड युनियन आणि शिक्षक परिषद याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. आणि तो फरक असा आहे की शिक्षक हा राष्ट्र निर्माता आहे. कारण भविष्यातली जी जनरेशन आहे ती जनरेशन चांगली व्हावी, त्या जनरेशनमध्ये चांगले नागरिक व्हावे, आपल्या मुलं चांगले संशोधक व्हावे, सायंटिस्ट व्हावे, डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावे, वकील व्हावे, आणि त्याचबरोबर त्यांच्यावर माणूसपणाचे संस्कार पण व्हावे, असा चांगला माणूस घडवणारे निर्माते म्हणून शिक्षकांकडे आपण सगळेजण बघतो. स्वर्गीय राष्ट्रपती स्वर्गीय राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाला आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. कारण स्वर्गीय राधाकृष्णन हे देखील एक शिक्षक होते आणि त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत, शिक्षकांच्या बाबतीत आणि विशेषतः शिक्षण परिवाराच्या बाबतीत आपल्याकडे अनेक वेळा चर्चा झालेली आहे. राधाकृष्ण कमिशन, कोठारी कमिशन किंवा नुकतंच आमच्या सरकारच्या काळात आलेलं नवीन शैक्षणिक धोरण, या सगळ्या गोष्टी आपल्या राष्ट्राच्या निर्मितीशी संबंधित आहे. परंतु शिक्षक परिषदेची ही जी चळवळ आहे ही ज्या दृष्टिकोनातून स्थापन झाली ती केवळ शिक्षकांचे हक्क आणि कर्तव्य यांच्यापुरतीच मर्यादित नाही आहे. पेन्शन, वेतनवाढ या सगळ्या गोष्टी ट्रेड युनियनमध्ये येतात, त्या आवश्यक पण आहे. पण या पलीकडे शिक्षक परिषदेच्या स्थापनेमागे एक व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन पण होता. आणि तो दृष्टिकोन होता की राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भामध्ये ह्या राष्ट्राला सुखी, समृद्ध आणि संपन्न घडवत असताना या शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षण परिवार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आहे, पालक आहे, शिक्षक आहे आणि शिक्षण संचालक पण आहे. दोन्ही प्रकारच्या लोकांचं चांगलं वाईट कॉन्ट्रीब्युशन आहे. काल माझ्याकडे अमरीश पटेल आमदार आले होते. मी त्यांना बोलावलं होतं कारण नागपूरमध्ये गरीब लोकांना, इथल्या नागपूरच्या मुलांना शिक्षणाकरता, अनेक मुलं शिक्षणाकरता पुण्यात जातात. आणि त्यावेळी मी ठरवलं की आपल्या इथल्या सगळ्या गरीब मुलांना, जे सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, अशा गरीब मुलांना आता पुण्या मुंबईत शिक्षणाला जाण्याची गरज पडायला नको. आणि म्हणून नागपूरमध्ये जवळपास 450 कोटी रुपये खर्च करून आपण मोठी सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी सुरू केली. आणि आज त्या ठिकाणी 10,000 मुलं शिकतात. तुम्हाला जर कधी युनिव्हर्सिटी आतून बघण्याची संधी मिळाली तर ताजमहालसारखी सुंदर बांधलेली आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये नुकतंच मी आत्ता एका हॉलच्या उद्घाटनाकरता गेलो होतो. 950 कॅपॅसिटीचा सुंदर हॉल, एअर कंडिशन त्या ठिकाणी बांधून तयार झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की ही युनिव्हर्सिटी इथे येत नव्हती. पण प्रवीण दटके ज्यावेळी महापौर होते त्यावेळी मी त्यांना विनंती केली आणि आम्ही एक नवीन धोरण आखलं की अशा प्रकारे जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी नागपुरातल्या आणि विदर्भातल्या मुलांच्या शिक्षणाची सोय होण्याकरता नागपुरात सुरू झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याकरता आम्ही जवळपास 90 एकर जागा 1 रुपयाच्या लीजवर 30 वर्षाकरता त्यांना दिली. आणि त्यांनी 450 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. आणि त्यांना अशी कंडिशन टाकली की नागपूर शहरातल्या आणि विदर्भातल्या मुलांकरता 25% जागा रिझर्व असल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर या मुलांकरता 25% मुलांना 15% फीमध्ये सवलत दिल्या गेली पाहिजे. कारण इथल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, उच्च शिक्षण मिळावं. आणि म्हणून मला आनंद आहे की परवा त्यांनी हेअर कटिंग सलूनमध्ये केस कापणाऱ्या मुलांचा मोठं वर्कशॉप घेतलं, मुलींचं आणि मुलांचं. आमचे इथे कॉर्पोरेटर आहे ते नाभिक समाजाचे बंडू राऊत, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि जवळपास 500 मुलांना ब्युटी पार्लर, हेअर कटिंग सलून याचे व्यावसायिक कोर्सेस शिकवले. आणि त्यातले अनेक मुलं आपल्या पायावर उभी राहिली.
आणि म्हणून त्याच्याच बाजूला आता पुन्हा मोठी जागा आहे आणि त्या जागेला झोपडपट्टी बसू नये म्हणून मोठ्या मुश्किलीने आम्ही ती वाचवलेली आहे. आता त्याच जागेला 40 एकर जागा, तिथे पुन्हा भारतातली नंबर 5 मधली एक चांगली शाळा, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन यावी आणि नागपुरातल्या गरीब नागरिकांच्या मुलामुलींना चांगली शिक्षणाची सोय व्हावी, या अपेक्षेने आम्ही त्याचे निर्माण करण्याचा विचार करतो आहे. आज नागपुरामध्ये IIM आहे, राष्ट्रपती त्याला 7 तारखेला येणार आहेत. नागपूरमध्ये IIIT आहे. नागपूर भागामध्ये 48 इंजिनिअरिंग कॉलेज आहे. नागपुरात वर्ल्ड स्टँडर्डची लॉ स्कूल आहे. आणि म्हणून नागपूरमध्ये येणाऱ्या काळामध्ये विदर्भातल्या मुलांच्या शिक्षणाच्या सोयीकरता अनेक सुविधा तयार झाल्या. मला आपल्याला हे याकरता सांगायचं आहे की शिक्षक हा केवळ कामगार किंवा मजदुरासारखा आपला अधिकार आणि वेतनवाढ, पेन्शन एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. शिक्षक हा समाज घडवणारा आणि राष्ट्र घडवणारा आहे. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार करणं, त्यांना नॉलेज प्राप्त करून देणं, ज्ञान, आणि त्यांना चांगलं माणूस बनवणं हे राष्ट्राच्या हितामध्ये शिक्षकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपलं कार्य करत असताना आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पडणारी शिक्षक परिषद, हे शिक्षक परिषदेच्या मागची खऱ्या अर्थाने भूमिका होती. पण दुर्दैवाने कालांतराने मी अनेक वेळा आग्रह करत असतो, पण शिक्षक परिषद ही ट्रेड युनियनसारखी तयार झाली. गाणार साहेब फक्त पेन्शनचे प्रश्न, नंतर शिक्षकांच्या प्रमोशनचे प्रश्न, सरप्लस शिक्षकांचे प्रश्न, शिक्षक भ्रष्टाचाराचे प्रश्न या चांगल्या रीतीने उचलतात. हे उचललेच पाहिजे. पण नव्या शैक्षणिक धोरणावर शिक्षक परिषदेमध्ये किती चर्चा झाली. नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी व्हावं म्हणून शिक्षकांनी त्या बाबतीमध्ये किती अध्ययन केलं, शिक्षकांनी उत्तम शिकवावं म्हणून शिक्षकाचे किती वर्कशॉप झाले, या बाबतीमध्ये जे अधिकारी शिक्षक होते त्यांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन शिक्षकांना मिळालं की नाही मिळालं, या बाबतीमध्ये अजून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आज वसंतराव देशपांडे, आपला सुरेश भट सभागृह आम्ही बांधलं. सांस्कृतिक खासदार सांस्कृतिक महोत्सव केला. भारतातले मोठे मोठे कलाकार आले, अनिल सोले त्याच्यात मोठ्या प्रमाणावर काम करतात. पण यावेळी मी ठरवलं होतं, ते कोविडमुळे शक्य झालं नाही, आणि ते असं ठरवलं की शिक्षकांना नवीन दृष्टी मिळावी याकरता सांस्कृतिक महोत्सवामध्ये केवळ 2500 शिक्षक बोलवायचे, त्यांना नावं काढायची, निमंत्रण द्यायचं, त्यांनाच बोलवायचं, त्यांना जेवण द्यायचं आणि एक चांगला कार्यक्रम करायचा. आणि सुरेश भट सभागृहामध्ये मल्टीप्लेक्सवर तारे जमीन पर हा शिक्षकांच्या जीवनावर समजणारा पिक्चर त्यांना एकदा दाखवायचा. तुम्ही जरूर हा सिनेमा एकदा बघा. हा सिनेमा ज्यांनी लिहिला ते प्रसून जोशी माझे मित्र आहेत, फार मोठे लेखक आहेत. आणि हा सिनेमा ज्या ॲक्टरने तयार केला त्यांचं नाव आमिर खान. ते मला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा मी त्यांना नेहमी सांगतो की आमिर खान, आपके लाइफ में आपने कोई अच्छा काम किया है, तो तारे जमीन पर हा पिक्चर तुम्ही तयार केला. तुमच्यापैकी अनेक लोकांनी हा बघितला असेल. आणि तो पिक्चर याकरता महत्त्वाचा आहे की त्यातला शिक्षक कसा आहे आणि तो त्या मुलाला, विशेषतः ज्यांचे काही प्रश्न आहेत त्यांना कशा प्रकारे हँडल करतो, याचं सुंदर उदाहरण त्या सिनेमामध्ये आहे. आपल्यापैकी कोणीही परफेक्ट नाही आहे. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम असंच आपलं ग्रेडेशन आहे. आमच्या विद्यार्थी जीवनामध्ये आम्हाला एक शिक्षक JTCमध्ये ते केमिस्ट्री शिकवायचे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, वगळे सर. ते यांना माहिती आहे, गाणार साहेबही होते, BSc झाले. तर त्यांच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या क्लासला आर्ट आणि कॉमर्स कॉलेजचे मुलं यायचे. आता बल्लूजी खांडेकर मराठी शिकवायचे GS कॉमर्स कॉलेजमध्ये. अनेक हिंदी मीडियमचे आणि इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी त्यांचा मराठीचा क्लास ऐकण्याकरता यायचे. त्यामुळे आपल्यामध्ये अनेक शिक्षक आहेत आणि त्यांचा रेकॉर्ड पण चांगला आहे, त्यांच्यावर विद्यार्थी खुश पण आहेत. पण असे किती शिक्षक आहेत की ज्यांच्या मनामध्ये असं वाटतं
की मी माझ्या प्रोफेशनशी लॉयल आहे. मी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देईन आणि त्याकरता मी स्वतः तयारी तर करीलच, पण मी अजून इफेक्टिव्हली करण्याकरता मला कुठला एखादं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर घेईन, पण माझ्या क्लासमधून त्या विद्यार्थ्याला प्रभावित करून त्याच्या व्यक्तिमत्वाला आणि जीवनाला आकार देण्याचा मी प्रयत्न करेन. मी नेहमी 2 गोष्टी सातत्याने सांगतो की नॉलेज ही पॉवर आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो ती म्हणजे नो वन इज बेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द टेक्नॉलॉजी, इट इज डिपेंडिंग अपॉन द विजन ऑफ द लीडरशिप, it is depending upon the appropriate leadership, it is depending upon the absolute teacher who can change generations, who can convert waste into wealth, who can convert any raw material into wealth. It is depending upon the skill, the technology, the knowledge, the vision and the capability of that particular person who is teacher. आणि म्हणून हे टीचरची ॲबिलिटी आहे. तो टीचर घडवायचा असेल तर ती जबाबदारी समाजाची आहे, शिक्षक संघटनांची आहे आणि तीच जबाबदारी शिक्षण संस्थांची पण आहे. आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये यावर्षी अमृत महोत्सव साजरा करतो आहे. परवा एक मोठी मीटिंग झाली व्हाईस चान्सलर साहेबांच्या उपस्थितीमध्ये. आम्ही सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती, हायकोर्टाच्या माझ्या न्यायमूर्ती, अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि नागपूर विद्यापीठाच्या संबंधित हा कार्यक्रम करत असताना कसा करावा याच्यावर विचार झाला. तेव्हा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या युनिव्हर्सिटीनी ज्या विद्यार्थ्यांना मोठं केलं आहे त्यांनाच बोलवायचं. उपराष्ट्रपती हिदायतुल्ला नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी होते. नरसिंगराव देशाचे प्रधानमंत्री आपल्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होते. तुम्ही जर प्रत्येक महाविद्यालयात जाल तर प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयाने अशा अनेक मोठ्या नेत्यांना या देशात तयार करून दिलं. कधीतरी आपणही आपला अकाउंटचा हिशोब केला पाहिजे की ज्या शाळेत आपण 25 वर्ष शिकवतो त्या शाळेतून किती विद्यार्थी मोठे झाले, किती इंजिनियर झाले, किती डॉक्टर झाले, किती सायंटिस्ट झाले, किती लोकांचं जीवन आपण बदलवलं, किती लोकांना चांगलं माणूस बनवलं. आपण सगळं म्हणतो की तुकडोजी महाराज असतील, गजानन महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, त्यांचं संत वाङ्मय आपण सगळेजण अभ्यास करतो, मराठी साहित्यावर अभ्यास करतो. आत्ताच मला पुस्तक भेट दिलं. फार मोठे विद्वान विचारवंत आहेत, हिमालयात गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि ते माझ्या घरी आले होते. त्यांनी सांगितलं की मी मूळ मुस्लिम समाजाचा, पण केरळमध्ये गेले आणि केरळमध्ये घेऊन त्यांनी हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू फिलॉसॉफीवर अध्ययन केलं आणि आज जगात त्यांना मोठी मान्यता आहे. त्यांना ऐकण्याकरता, त्यांच्या भाषणाकरता लाखो लोक जातात आणि हिंदू उपासना पद्धती, विचार पद्धती, हिंदू फिलॉसॉफी याच्यावर ते अधिकारी व्यक्ती आहेत. त्यामुळे आपल्या जे क्षेत्र आपलं असेल, फिजिक्सचं असेल, केमिस्ट्रीचं असेल, सोशॉलॉजीचं असेल, इकॉनॉमिक्सचं असेल, त्या क्षेत्रातलं बेस्ट नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या शिक्षकांनी याचा विचार करतच असतात, केलाही असेल आणि तुम्ही सगळे करणारे असालच. पण जे करत नसतील त्यांनी केवळ पगार मिळवण्याकरता शिक्षक परिषद आणि फक्त वेतनवाढ, सिनियरिटी, ज्युनियरिटी, हा मुख्याध्यापक, तो मुख्याध्यापक, प्रमोशन, गाणार साहेबांनी या कामाकरता आपलं आयुष्य समर्पित केलं. पण मी पण ट्रेड युनियनचा लीडर आहे. मी आजही 2 लाख कामगारांच्या युनियनचा लीडर आहो आणि मी स्वतः जी स्थापन केली ती भारतीय जनता कामगार संघ, तिची करोडो लोकांचा मेंबर आहे. पण त्याच्यात आणि शिक्षक परिषदेमध्ये फरक आहे. कामगार शिक्षकाला कोणी कामगार नाही म्हणत आणि त्यामुळे शिक्षक परिषदेचं व्यापक स्वरूप, व्यापक विजन, त्याचं संविधान आणि शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र आणि समाज घडवण्याची त्यामागे असणारी भावना, याच्या आधारित तत्त्वज्ञान, याचा देखील गंभीरतेने विचार व्हायला पाहिजे. मी पत्रिका पूर्ण चाळली पण त्याच्यात मला कुठे येणाऱ्या शैक्षणिक धोरणावरचं काही चर्चा दिसली नाही.
शिक्षकांनी शिकवण्याकरता चांगल्या विषयामध्ये चांगलं शिक्षक होण्याकरता काय केलं पाहिजे त्याची चर्चा नाही आहे. कोणी एक्सपर्ट बोलवल्यात की चांगला शिक्षक कसा व्हावा त्याची नाही आहे. ही शिक्षक परिषद मुकुंदरावांना अपेक्षित नव्हती आणि दिवाकररावांनाही अपेक्षित नव्हती. आम्ही नेहमी म्हणतो की BJP म्हणजे पार्टी विथ ए डिफरन्स. ही एक वेगळी पार्टी आहे. आमच्यात आणि लोकात फरक आहे. पण जे लोक करत होते तेच जर आम्ही करत असू आणि तसंच वागत असू तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आणि आमच्या येण्यात फायदा नाही. खाया पिया कुछ नाही, ग्लास फोडा अठ्ठ्याण्णव अशीच कहाणी. त्यामुळे शिक्षक संघटना ही ट्रेड युनियन नाही, ही राष्ट्र आणि समाज घडवणारी खऱ्या अर्थाने यू आर द आर्किटेक्ट ऑफ नेशन बिल्डिंग, यू आर द आर्किटेक्ट ऑफ सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन. आणि हा विचार शिक्षण परिषदेच्या माध्यमातून दिला पाहिजे. आम्ही तर भांडतोच, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त भांडता. आम्ही भांडतो, आमच्याकडे बंडखोरी होत नाही, पण तुमचेच पदाधिकारी सातत्याने एकमेकाच्या विरुद्ध बंडखोरी करता, आपल्या उमेदवाराला पाडता. म्हणजे जे जे करू नये ते तुम्हीच सगळं करता. याच्याकरता दिवाकरराव जोशींनी स्थापना केली होती का? याच्याकरता का वसंतराव काळेंनी आपलं आयुष्य दिलं होतं का? तुम्ही आणि इतरांमध्ये फरक आहे, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आमच्यासारख्या दूरच्या लोकांची अपेक्षा आहे की तुम्ही आणि त्यांच्यात फरक असल्याशिवाय मग सगळेच सारखे होतील तर काय होईल. मी हे तुमच्यावर टीका करण्याच्या उद्देशाने बोलत नाही, तर मी तुमच्याच परिवारातला एक सदस्य म्हणून तुमच्यासमोर हा विचार मांडतो आहे की याच्या पलीकडे जाऊन शिक्षण क्षेत्राबद्दल आमूलाग्र परिवर्तन करणं, शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन नवीन परिवर्तनाकरता पर्याय सुचवणं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये दरवर्षी अधिवेशनामध्ये कमीत कमी 5 शिक्षकांचा, जे उत्कृष्ट लोकप्रिय शिक्षक आहेत त्यांचा सत्कार करणं की यांनी यांचं कार्य चांगल्या प्रकारे केलं. कुठेतरी हाही विचार याला जोडून तुम्ही ठेवला पाहिजे अशी माझी आग्रहाने विनंती आहे. आणि म्हणून या अधिवेशनामधून शिक्षकांना एक जीवन दृष्टिकोन मिळाला पाहिजे, एक विजन मिळाली पाहिजे. आणि त्या संस्काराच्या भरोशावर एक डिसिप्लिन, विचाराशी कटिबद्धता ठेवणारी, शिक्षण क्षेत्राकरता विद्यार्थ्याच्या जीवनाकरता समर्पित होऊन काम करणारी अशी शिक्षकाची संघटना. साने गुरुजी पण शिक्षक होते, त्यांचं नाव आपण सगळे आठवतो. अनेक शिक्षकांची नावं आपण आठवतो. माझी आपल्याला विनंती आहे की या अनुषंगाने या अधिवेशनात आपण त्याचाही जरूर विचार करा. बाकी पोट कोणाला नाही आहे. तो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक हे विवेकानंदांनी सांगितलं. माझ्याकडे अनेक कार्यकर्ते येतात, मी हे भोगलं असल्यामुळे मी त्यांना पहिले सांगतो की तुम्ही काय करता. मला म्हणे माझं जीवन देशाकरता द्यायचं आहे. म्हटलं लग्न झालं का? आहे. मुलं आहे का? आहे. धंदा पाणी आहे का? नाही. घरी काय? असंच चालते. म्हटलं पहिले आपलं घर सांभाळा, मग देश सांभाळा. ज्याला आपलं घर सांभाळताना येत नाही तो देश नाही सांभाळू शकत. इमानदारीच्या मार्गाने पहिले आपली रोजीरोटी कमवा, 2 पैसे कमवा आणि मग स्वतःच्या पैशाने काम करा. नाही तर मग राजकारणात गेल्यावर तुझं काम करतो आण पैसे, बदली करतो आण पैसे, तुझं काम आण पैसे. हे धंदे करणारे लोक काय कामाचे? आपण लोकांना मदत करू शकलो ही ताकद आपल्यात असली पाहिजे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पैसा हे जीवनाचं साध्य आहे, साधन आहे, पण साध्य नाही आहे. साधन आणि साध्य यातला फरक आहे. रिसोर्सेस असलेच पाहिजे, पण त्याचबरोबर जीवनाचं साध्य काय आहे ते मात्र विसरता कामा नये. शिक्षक परिषदेचं हे जे साध्य आहे, देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. आपलं संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, ते लेटर्स आहेत, पण संविधानाच्या प्रत्येक वाक्यात भावार्थ आहे, स्पिरिट आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज, केशवानंद भारती केसमध्ये. तसं सायलेंट फीचर्स ऑफ द एज्युकेशन कॅनॉट बी चेंज. इट्स अ फंडामेंटल राईट. समाज बदलवायचा आहे, देश बदलवायचा आहे. त्या शिक्षण क्षेत्रामध्ये मी निस्वार्थी भावनेने ते राष्ट्र घडवण्याकरता, समाजाला सामाजिक आर्थिक परिवर्तना दिशेने नेण्याकरता मी काम करीन. समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता, उच्च नीचतेचा भाव समूळ नष्ट करीन. सोशल इक्वॅलिटी आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटी आणण्याकरता प्रयत्न करीन. आम्ही सगळे एका परिवाराचे अंग आहोत, या भावनेने आम्ही काम करू आणि राष्ट्राबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुनर्निर्माण करून दाखवू.
असा संकल्प करणारी शिक्षक परिषद हीच शिक्षक परिषदेच्या स्थापनेमागचा असणारा सगळ्यात मोठा उद्देश होता. तुम्हाला सगळ्यांना तो माहिती आहे. तुम्ही सगळेजण त्याप्रमाणे वागतही आहात. फक्त मी आपलं सहज आलो म्हणून तुम्हाला जुन्या काळातली आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना कोणावर टीकाटिप्पणी करण्याचा माझा उद्देश नाही. मी शिक्षक परिषदेचा समर्थक आहे. मी शिक्षक परिषदेचा पारिवारिक सदस्य आहे आणि तुमचं कार्य वाढावं आणि त्यातून उत्तम काम करणारे शिक्षक तयार व्हावे, ही सर्वव्यापी व्हावी आणि शिक्षकाचं कल्याण. मी मध्ये नागाळांना म्हटलं की तुम्ही शिक्षकाच्या सोसायट्या काढा. आपण प्रत्येक शिक्षकाला घर बनवून देऊ, प्रत्येक शिक्षकाला इलेक्ट्रिक स्कूटर आणि गाडी विकत घेऊन देऊ, प्रत्येक शिक्षकाच्या मुलाला चांगल्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देऊ. शिक्षकाचं वेलफेअर, शिक्षकाचे अधिकार, त्याचं वेतन, पेन्शन, त्याचं जीवन कल्याणमय व्हावं याकरता सगळे प्रयत्न करत असताना शिक्षक शैक्षणिक परिवाराचा सदस्य म्हणून देखील त्याचं चांगलं काम होईल याची पण जबाबदारी आपल्याला संघटना म्हणून स्वीकारावी लागेल आणि यातून एक इंटिग्रेटेड ॲप्रोचच्या द्वारे भविष्यात उत्तम आणि चांगलं काम होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. या अधिवेशनाकरता मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गाळारांना मी म्हटलं की मला काय बोलवतो, मी दरवेळेला येतो. माझी काही येण्याची तयारी नव्हती. नवीन माणसाला बोलवा, पण त्यांचा माझ्यावर अधिकार आहे. मी नाही म्हटल्यावर त्यांनी सांगितलं तुम्हाला यावंच लागतं, तर मी काही नाही म्हटलं नाही. पण आज माझ्याकडे पण बरेच लोक भेटणारे, मीटिंगा, गर्दी आहे. तरी पण मी तुमचं सगळ्यांचं दर्शन घेण्याकरता आणि तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता या अधिवेशनात आलो. माझ्या आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता आणि कल्याणमय जीवनाकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. आणि अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद साहब. हम यहाँ पे बैठे सभी शिक्षक आज एक प्रण लेते हैं, एक वादा करते हैं कि हम ज़रूर आपके बताए हुए